मार्च एप्रिल महिन्यामध्ये वेफर्सचे बटाटे हे मार्केटमध्ये येतात। आज आपण बनवणार आहोत पांढरे शुभ्र खुसखुशीत बटाट्याचे वेफर्स। पातळ असे वेफर्स झालेले आहे। बाहेरून वेफर्स आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे वेफर्स करून पहा, खूप छान लागतात। अगदी वर्ष दीड वर्ष छान टिकतात। चला मग तर फारसा वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। तर वेफर्स बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहे। वेफर्सचे बटाटे हे पातळ सालीचे असतात। तर बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। बटाट्यांची साल काढून घेऊयात। बटाट्यांना अशा प्रकारे जर कुठे कोंब आला असेल तर तेवढी बाजू कापून घ्यायची आहे। पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। साल काढलेले बटाटे लगेचच पाण्यामध्ये घालायचे आहे। बटाटे आपण बाहेर ठेवले तर ते लगेचच काळे पडतील, त्यामुळे साल काढल्या काढल्या पाण्यामध्ये घालायचे आहेत। बटाटे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे। तर बटाटे किसून घेण्याकरता आपण किसणी घ्यायची आहे। मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे आहे। किसणी त्यावर धरायची आहे आणि वेफर्स पाडून घेऊया। तर वेफर्स पाडताना तुम्ही पाहू शकता बटाटा आपण आडवा धरलेला आहे। बटाटा आडवा धरल्यामुळे लांबसडक वेफर्स पडतात। वेफर्स पाडताना हलक्या हाताने जर वेफर्स पाडले तर ते अगदी पातळ पडतात। राहिलेला बटाटा वाया घालवण्यापेक्षा पाण्यामध्ये ठेवायचा आहे। बटाट्याच्या भाजीमध्ये तुम्ही हा बटाटा वापरू शकता। तर अशा प्रकारे आपण सर्व वेफर्स हे पाडून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता चिप्स आपण अगदी पातळही नाही ठेवायचे आणि अगदी जाडही ठेवायचे नाही। चिप्स आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। बटाट्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतो, तर जोपर्यंत पांढरं पाणी निघतंय तोपर्यंत आपण चिप्स छान धुवून घेणार आहोत। जवळपास 4 पाण्याने मी चिप्स हे धुवून घेतलेले आहे। आता तुम्ही पाहू शकता पाणी किती स्वच्छ आहे। याचा अर्थ सर्व स्टार्च हा निघून गेलेला आहे। एका पातेल्यामध्ये पाणी घेऊयात आणि त्यामध्ये तुरटीचा खडा 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचा आहे। जास्त वेळा फिरवायची बिलकुल गरज नाहीये। आणि सर्व चिप्स त्यामध्ये घालायचे आहेत। त्यामुळे बटाट्याचे चिप्स हे अगदी पांढरे शुभ्र होतात। तर चिप्स आपण तुरटीच्या पाण्यामध्ये रात्रभर झाकून ठेवणार आहोत, त्यामुळे चिप्स पांढरे शुभ्र तर होतातच आणि सकाळचं कामही सोपं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी ताट काढायचं आहे। तुरटीच्या पाण्यामध्ये रात्रभर आपण चिप्स ठेवले होते, त्यामुळे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने चिप्स धुवून घ्यायचे आहे। आता चिप्स आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत, तर त्याकरता एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। 1 किलो चिप्स आहे तर 4 तांब्या आपण ह्या ठिकाणी पाण्याचा वापर केलेला आहे। 1 किलो चिप्ससाठी 4 तांब्या पाणी अगदी परफेक्ट आहे आणि 4 चमचे त्यामध्ये मीठ घालायचं आहे। जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर पाणी आणखी घातलं तरी चालेल। पाण्याला उकळी आली की तुरटीचा छोटासा खडा घालायचा आहे, त्यामुळे चिप्स अगदी पांढरे शुभ्र होतात। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण चिप्स घालणार आहोत। तर सर्व चिप्स घालायचे आहेत। चिप्स एकदा वरखाली करून घेऊ। पाणी इतकं घालायचं आहे की जेणेकरून सर्व चिप्स हे पाण्यामध्ये बुडले जातील आणि 1 मिनिटाकरता वाफ काढायची आहे। 1 मिनिटानंतर ताट काढायचं आहे। चिप्स वरखाली करून घ्यायचे आहे आणि पुन्हा 1 मिनिटाकरता झाकून ठेवायचे आहे। या ठिकाणी 1 मिनिट झालेला आहे। झाकण काढायचे आहे आणि चिप्स वरखाली करून घ्यायचे आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच चिप्स काढून घ्यायचे आहे। 2 मिनिटापेक्षा चिप्स जास्त शिजवायचे नाहीयेत। आपल्याला चिप्स हे 50% शिजवून घ्यायचे आहे। चिप्स जर जास्त शिजवून घेतले तर त्याचा गाळ होऊ शकतो आणि वेफर्स व्यवस्थित बनणार नाही। 1 किलो बटाट्यांकरता 2 मिनिट हे सफिशियंट आहे।
आपले चिप्स हे परफेक्ट झाले आहे की नाही हे कसं चेक करायचं? तर फोल्ड होतात पण ते तुटत नाही. नखाने जर तोडायचा प्रयत्न केला तर ते तुटले जातील. 30% चिप्स हे शिजलेले आहे आणि आपल्याला ते तितके शिजवून घ्यायचे आहे. सुती कापडावर चिप्स आपण घातलेले आहेत. सुती कापडाऐवजी जर तुम्ही प्लास्टिकवर चिप्स घातले तरी चालेल. असेच ठेवायचे नाहीये. 2 तास झाल्यानंतर चिप्स हे पलटी करून घ्यायचे आहे. 2 तास झालेले आहे. 2 तासानंतर सर्व चिप्स आपण पलटी करून घेतलेले आहे. या ठिकाणी चिप्स तयार आहे. सकाळी 8:30 वाजता चिप्स वाळत घातलेले आहेत आणि संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत अगदी व्यवस्थित चिप्स वाळून तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता चिप्स अगदी छान पांढरे शुभ्र झालेले आहे आणि तितकेच ते पातळ झालेले आहे. चिप्स तुम्ही हवाबंद डब्यात ठेवले तर अगदी 1.5-2 वर्ष छान टिकतात. 2 ते 3 महिन्याने डबा उघडायचा आहे आणि 5 ते 10 मिनिटाचं ऊन द्यायचं आणि पुन्हा ते झाकून ठेवायचं. असं जर केलं तर 1.5 ते 2 वर्ष अगदी छान हे वेफर्स टिकतात. अशा प्रकारे तुम्ही हे वेफर्स करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते. तर अशाच नवनवीन रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर.